दिवस आहे, नंतर आम्ही दोघी जाऊ उद्या. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खूप जास्त काही आहे कारण घरी एकटीचे सासूबाई गेले नंदेच्या घरी, नंदेला बरं नाही माझ्या, तर नंदबाईंच्या घरी गेले ताईंच्या. तर आज एकटीच मी घरी कोणीच नाहीये. तर दीदीला पण बोलवून आणलंय आणि सईला मामाच्या घरी सोडलं कारण सई खूप त्रास देते. सकाळपासून घरात आवरलं, त्यानंतर मार्केटला गेले, वाण वगैरे वस्तू आणल्या. खूप सारी धावपळ झाली आज कारण आज रथसप्तमी, आज हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस आहे ना. आज माझं हळदी कुंकू, कारण फिरायला गेलं, सौरभ भाऊचं लग्न, तर जमलंच नाही. तर म्हटले चला आज करून घेऊ कारण आज समाप्त म्हणजे संपेल ना. आजपासून हळदी कुंकू नाही करत, तर आज शेवटचा दिवस आहे हळदी कुंकवाचा, तर म्हटले आपण करून घेऊ. तर आजच सगळी काही आजच खरेदी वगैरे सगळं काही आजच झाले, काही पूर्वतयारी करेल नव्हती. तर मार्केटला गेले, घरातला आवरल्यानंतर सईला मामाच्या घरी सोडलं. मार्केटमधून सगळं काही घेऊन आली, फुलं वगैरे, वाणच्या वस्तू वगैरे सगळं तुम्हाला दाखवेल. आणि आता तयारीला लागली मी. तर अशी छान मस्त रांगोळी काढले. तर जास्त काही शेअर नाही करता आलं, जेवढं शेअर करते तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजचा व्हिडिओ कसा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान मस्त होणार आहे डेकोरेशन. हे बघा एवढं सगळं काही झालेलं आहे. तर बघा डेकोरेशन पूर्ण रेडी झाले हॉलमधलं. आणि आता म्हटले स्वयंपाक करून घेऊ. तर भात आणि भाजी करून ठेवते, पोळ्या गरम गरम करता येईल. आता मी मस्त मी तयार होऊन येते. मी तयार होऊन आले की पुन्हा भेटते, तोपर्यंत बाय. तर मस्त साधा भात टाकलाय आणि वांग्याची भाजी. तर म्हटले थोडासा स्वयंपाक करून घेऊ, नंतर बायका आल्या का थोडंसं आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं का थोडंसं रात्री उशीरच होतो, पुन्हा स्वयंपाक करायला मग कंटाळा येतो सगळं काही झाल्यानंतर. म्हटले भाजी भात करून ठेव, गरमागरम पोळ्या करता येईल असं. तर छान मस्त हे बघा मस्त असं डेकोरेशन आता पूर्ण झालेले आहे. मस्त नागलीच्या पानांवरती ना पिवळ्या आणि लाल रंगाचं ना ठेवलेले, म्हणजे हळदी कुंकू खूप छान वाटतं. आणि इकडे पोत वगैरे काढलेली आहे आणि हे कॅन्डल वगैरे लावायचं आहे. तर फुलांनी अशी मस्त थोडी डिझाईन केली आहे. आपल्या गणपती बाप्पांना पाटावरती बसवलंय. आणि छान आज मंगळवार पण होता, गणपती बाप्पांचा ही वार. म्हटले चला गणपती बाप्पांनाचं समोर मस्त असं डेकोरेशन करू. इथे महालक्ष्मी माता प्रसन्न. तर मस्त देवघर पण सजवलं होतं माझं. आणि आता मिस्टर पण आले होते समोसे घेऊन. तर मस्त गरमागरम समोस्यांची ऑर्डर दिली होती. माझ्या ननंदबाईच बनवतात, खूप छान मस्त करतात त्या. तर त्यांच्याकडूनच मागवले होते आणि खूप क्रिप्सी खूप मस्त आहे. आणि आता हे कॅन्डल वगैरे लावून देते. म्हटले फोटोशूट रीलशूट करून घेऊ. तर 6:30 वाजलेले होते. आता लक्ष्मीनेचा पण वेळ झालेली होती आणि आता बायका पण यायला लागल्या होत्या. म्हटले कॅन्डल लावून देऊ आणि पहिले वाण आपल्या देवाला. तर गणपती बाप्पांची ही पूजा केली आणि देवघरामध्येही वाण दिलं. तर तिथे पण ना माझा घट असतो कायम स्वरूपीना. तर तिथे हळदी कुंकू वगैरे लावलं, सगळं व्हिडिओमध्ये शेअर केले. तर पहिलं वाण आपण आपल्या देवांना देतो, नंतर बायकांना द्यायला सुरुवात करतो. बघा कॅन्डल लावल्यानंतर अजूनच शोभा आली ना. खूप छान मस्त असं ना सजावट फुलांनी मस्त केलेली होती. इकडे साडी काढलेली मी मस्त. तर हळदीचा म्हणजे पिवळा रंग देऊन हळदी आणि कुंकू. तर ह्या साईडला पिवळा आणि ह्या साईडला लाल कलर दिल्याने खूप मस्त दिसते ना. तर इथे ही लक्ष्मीचे पावलं काढले, टेबलच्या भोवती थोडीशी पण सजावट केलेली आहे. इकडे अशा माळा लावल्या आर्टिफिशियल फुलांच्या. तर सौरभ भाऊ, पप्पा, मामा, मिस्टर सोप्यावरती बसलेले होते आणि मम्मी आणि साक्षीबाईंनी पण आलेल्या होत्या. तर साक्षीबाईंना मुळाला गेल्या होत्या, तरी पण त्या लवकर आल्या आणि आल्यानंतर त्याही मला थोडीशी मदत करू लागल्या. तर हे बघा कॅन्डल वगैरे त्याही लावताय आता. आणि त्यानंतर मी पण छान मस्त रेडी झाले. तुम्हालाही माझा लुक बघायचा आहे ना, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर खूप छान मस्त असं सजावट केली ना, घरामध्ये खूप प्रसन्नतेचं वातावरण होतं आणि बायकांनाही खूप जास्त माझी सजावट आवडली. तुम्हालाही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण आलं होतं हळदी कुंकवासाठी.
सगळ्यांसाठी मस्तपैकी गरमागरम समोसे आणले आणि आता पहिले सगळ्यांना समोसे देते आणि आता सगळे यायला पण लागले बायका. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होईल, तर बघत राहा व्हिडिओ. छान असं डेकोरेशन पण तुम्हाला सोबत शेअर केलं. मी पण रेडी झाले आणि सोबतच्या दादाच्या वैदिकला जी साडी वेअर केली होती ना, तर पैठणी तीच आज घातलेली आहे. तर मी पण रेडी झाले. तर चला हळदी कुंकवाचा कार्यक्रम मस्त होणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. मम्मी साक्षी बहिणी आम्ही पण आलेले आहे, त्यांचा आता हळदी कुंकू करते. इथं वरती बस सोप्यावर बाबा गेले आमच्यापासून सुरुवात आहे का? हा इथं सुरुवात. पहिल्या सुरुवातीला आया तिला पण लावलं लावमध्ये लावलं ती गाडी तिथं पहिलं. हा अवनीला पण चिनूला पण लावायचं का? लावू काय थोडा? तू छान आहे काय करत साक्षी परत मुळाला नाही तुलाच सईला वाट पण द्यावा सगळं काय देऊ कसं सगळं आमच्यासारखं ती आता तर बसत नाही तिची. पहिली सुरुवात केली चिवणी, मग मावून आली नंतर वाण्यासाठी बॉटल आणल्या त्या आता उन्हाळा लागणार आहे ना, मग तुम्ही फिरायला गेल्या तर मग तुमच्यासाठी सोनी त्यांनी बॉटल सेफ फोटो दिलाय दोघींना पण आम्हाला. दोघी मैत्रिणी ना बेस्ट फ्रेंड आहे ना, म्हणून सारखं सारखं सारा करायचं. बॉटल पण सेफ दिले. सोनांचे नाव बी सारखे सारखेच नाव पण सारखे तब्येती पण सारख्याचे फोटो काढा आमचा. तर आता ह्या काकू पण आलेल्या होत्या. तर सगळ्या आज घरी ना माझ्या पहिल्यांदाच आल्या. सगळ्यांना घर आवडलं, सगळ्यांनी बघितलं घर. तर हळदी कुंकवाच्या निमित्तानेच म्हणजे काही कार्यक्रम असला का निमित्तानेच घरी येतात ना, तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांनाही घर बघायला भेटलं आणि सगळ्यांना डेकोरेशनही आवडलं, घरही आवडलं खूप. तर तिळगुळ म्हणजे असा हा एक महिलांचा कार्यक्रम ना हळदी कुंकवाचा. तर आता म्हणजे सामूहिक पण करतात, बचत गट वगैरे असतात ना, तर सगळे मिळून करतात. छान वाटतं म्हणजे महिलांचा एक दिवस हा नटण्याचा, सजण्याचा, मस्त असं सजावट करण्याचा, म्हणजे आपला आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस छान वाटतं. तर थकतो पण. तर हळदी कुंकू म्हटलं की भरपूर सजावट असते, घरातलं आवरायचं, आवरसावर करायची, पण अजिबात कोणत्याच महिलेच्या चेहऱ्यावर असा थकवा दिसून येत नाही. प्रत्येक महिलांना अशी एकदम आनंदाने हा हळदी कुंकूचा कार्यक्रम करते, कारण हा महिना असतो की ह्या महिन्यामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा, आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायचं, तर छान मस्त असं नाश्ता वगैरे ठेवायचा, भारी वाटतं ना. तर मलाही खूप छान वाटलं. तरी माझ्या नंदनबाई आहे आत्याबाईंच्या मोठ्या मुलगी, तर इथेच राहतात त्या पण आलेल्या होत्या. तर आत्याबाई पण आल्या नव्हत्या, त्या दुसऱ्या दिवशी येणार होत्या, कारण त्यांना पण जमलं नाही. तर त्या पण बाहेरगावी गेल्या होत्या, बऱ्याच जणांना यायचं नव्हतं, तर त्यामुळे काही बाहेरगावी गेल्या. आणि आज शेवटचा दिवस ना हळदी कुंकवाचा, तर बहुतेक बायकांच्या घरी हळदी कुंकूच. तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत, तर कुंदवाडीलाच राहतात, त्या पण आलेल्या आहेत, त्याही आज पहिल्यांदाच आल्या. या मामी पण, तर मम्मीच्या मामी माझ्या आजी, तर त्या पण आज पहिल्यांदाच आल्या, त्यांनाही घर बघायचं होतं. तर अशाच निमित्ताने सगळेजण घर बघायला आले. मला खूप छान वाटलं. तर या पण जाऊबाई ना, तर त्या पण पहिल्यांदाच आल्या आहे, तर त्यांनाही आता हळदी कुंकू देते, वाण देते. आणि वाण पण सगळ्यांना आवडलं. आता उन्हाळा येतोय ना,
तर उन्हाळ्यात बाटली यूज होते आणि छोटी बॉटल कशी फिरायला जायला पण म्हणजे पर्समध्ये बसते. तर अशाच हिशोबाने मी वाण घेतलं. कसं वाण दिलं की ते युजफुल पण झालं पाहिजे ना, तर त्यामुळे तर सगळ्यांनी सांगत होते की घर खूप छान आहे, मस्त आहे. तर आजीनं पण पाठवून दिलं. दिवस आयुष्यभर घरातच गेलं. आता कसं गाडी आता लय गर्दी हो, लय गर्दी माझ्या ते पिंटचं दान करते ना त्या नदीला जायला जागाच नाही. ही होती ना पाकळ्या करायला ही नव्हती काढलेलं मग हिच्यामुळे थोडं मामाच्या घरी सोडून दिलं तिला. म्हणजे खूप शांत वाटतं. त्या गोळात मला माहिती शांत दिसायला शांत येते फक्त थोडं सर्दी तर झालीच तर भाऊन ते माझे काकां ते सासरे तर सगळेजण म्हणून आलेले होते, कारण आता सगळे लांबून आले ना, तर ते पण आले. तर माझ्या सासूबाईन त्या इथे काकीही बसलेली आहे. सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. याही माझ्या ननंदबाई आहेत, तर यांच्याकडून आणले होते मी समोसे. तर ऑर्डर घेतात ना त्या, तर मस्त बनवतात. तर इथेच राहतात त्या सिन्नरमध्ये.
तर मस्त असं हळदी कुंकू झालं. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसं वाटलं माझं हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर बऱ्याच जणांना काहींना यायचं नव्हतं, तर त्यामुळे काही जण तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार. तर आणि जे आले त्यांना बोलवलं, सगळेजण आलेले होते, पण प्रॉब्लेममुळे काहींना येता येत नाही ना. तर मस्त असं हळदी कुंकवाचं डेकोरेशन मग खूप छान झालं ना, आणि हळदी कुंकू पण मस्त झालं. तर सगळेजण आले आणि पहिल्यांदा काही पहिल्यांदा आलो ते घर बघण्यासाठी. सगळ्यांना ही घर खूप जास्त आवडलं. तुमच्यासोबतही होम टूर शेअर करायचीच आहे मला. आणि आता जेवण वगैरे झाले आमचं. तर घरातलं थोडंसं पसारा पण आवरला मी, जास्त काही गणपती समोरचं नाही आवरलं, बाकीचं थोडंसं आवरून घेतलं. आणि दीदी पण गेली, मम्मी ते गेले, सगळेजण घरी गेले. आणि गरम गरम पोळ्या केल्या, स्वयंपाक भाजी भात झालेला होता माझा. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशाच आपण छान छान व्हिडिओसह भेटत राहू.